नमस्कार दोस्तो, तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या शुभेच्छा मैत्रिणींनो. आज बघा मी हरतालिकेची कशी पूजा करते ते तुम्हाला दाखवते आहे. हे बघा, ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून अशी रांगोळी ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्यावर पाट ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे काशी भोपळा असतो त्याचं पान ठेवायचं. आज हरतालिकेची कशी पूजा करायची ती तुम्हाला मी सविस्तरपणे सांगत आहे. हे बघा, हे काशी भोपळ्याचं पान आहे. आमच्या भागात, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काय आहे, काशी भोपळ्याच्या ह्याच्यावर महादेवाची पिंड काढतात आणि ती पिंड असते वाळूची. तर आज तुम्हाला ती पिंड कशी काढायची ती दाखवते, कशी बनवायची. पिंड तर सोपीच असते बनवायला. ही पार्वतीनं शंकराला प्राप्त करण्यासाठी हा केलेला उपवास आहे. तिच्याबरोबर मैत्रिणी असतात, त्या मैत्रिणी पण तुम्हाला हरतालिका दाखवते, त्यांची पण स्थापना करते इथं. हे बघा, अशी छोटीशी महादेवाची पिंड काढायची, त्याला अशी डिझाईन द्यायची जरा. हे बघा, हे आपलं नंदी म्हणून पुढं स्थापन करायचं थोडंसं. हे कसं असतं, नंदीची स्थापना. आणि आता आपण ह्या हरतालिका अशा समोरासमोर, हरतालिका म्हणजे ह्या झाल्या मैत्रिणी. हे बघा, हे अशी हरतालिकेची मूर्ती मिळती, तर ह्या आपण समोरासमोर ठेवायच्या. हे बघा, ह्या कसं मैत्रिणीने ही पूजा केलेली असते हरतालिकेची. ही सगळ्यात श्रेष्ठ व्रत आहे, जे पार्वतीनं शंकराला प्राप्त करण्यासाठी वनात केलेलं असतं. आणि ह्याला काय, आपल्याकडे जरी पितळेची ह्याची मूर्ती असेल, हो का, माझ्या मंदिरामध्ये आहे, तर ती आज चालत नाही. अशी वाळूची पूजा करायला लागते, कारण ती पार्वतीनं केलेली असते. आणि हे बघा, आता पूजा करूया. इथं पुढं थोडीशी मी रांगोळी काढून घेते. ओम श्री हरितालिका प्रसन्न. तर ही अशी आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. तर करूया चला पूजेला सुरुवात. याच्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून घेऊया. आता महादेवावर आपण काय करूया, पहिलं आपण पंचामृताने आंघोळ घालूया. ह्या पंचामृतामध्ये दूध, तूप, साखर, मध आणि केळी टाकलेली आहे आणि दही. हे झालं पंचामृत. तरी बाजूला ठेवूया. आता इथं आपण हळदी कुंकू वाहू पार्वतीला, गणेशाला, हरतालिकेला पण वाहूया. आणि
आणि महादेवाला थोडा भस्म अर्पण करूया. आणि नंदीला पण, हरतालिकेला पण थोडंसं तांदूळ वाहूया. हरतालिकेला पण वाहूया. आणि हे लाल फूल हे हरतालिकेला, हे बघा, हे ह्या हरतालिकेला. 1 मिनटं फूल बसत नाही, असं खाली वाहायला लागतं. लाल फूल तर महादेवाला ठेवत नाहीत, पण आता ते. आणि हे पिवळं फूल इथं खाली, इथं पार्वतीला हे लाल फूल, इथं महादेवावर पांढरं फूल वाहतात. आणि ते पण हे बघा धोत्र्याचं फूल आहे. हे धोत्र्याचं फूल महादेवाला वाहायचं. परत हे गोकर्णीचं फूल महादेवाला खूप प्रिय आहे. हे आपण वाहून घेऊया. नंदीला वाहू. पिवळं फूल पण चालतं महादेवाला. आणि हे धोत्रा, त्याच्यावर पारिजातकाचं पडलंय. आज ह्याचा पण खूप मान आहे, तर आज आपण महादेवाला वाहूया. ठीक आहे. हे बघा, हे आणखी एक धोत्र्याचं फूल आहे. आणखी एक ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि 5 फांद्या, ही चिक्कूची फांदी, ही सीताफळाची फांदी. हे बघा, हे रामफळाची, कारण कसं आहे दुसरं कुठलं फळ आणावं म्हणून ही रामफळाची पण फांदी, कारण ते पण फळच आहे ना. आणि ही आंब्याची डाळी, आंबा नाही ना म्हणून मग आता आंब्याची डाळी वाहिली. जे फळं नाहीत त्याची डाळी वाहिली. आणि आता केळी जास्त आहे म्हणून काय केळी जास्त नाही व्हायची. कुठं ठेवली मी केळी? एक केळी फक्त देठाची व्हायची. हे बघा, कारण इथं जागेचं शॉर्टेज आहे. फक्त एक फळ असं ठेवायचं. आता आपली राहिली एक. आणि हे मक्याच्या कणसाचा खूप मान असतो ह्याला. हे मक्याचं कणीस पण, कारण कसं असतं, हे जे रानात भेटतं त्याची पूजा केलेली आहे. आपल्याला जास्त असं भारी नाही व्हायचं. जे शेतात मिळतं त्याचीच आपण पूजा करायची. आपण बघा, हा आता ही बेल व्हायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आता आपण काय करूया लास्ट, आता इथं अगरबत्ती लावलेलीच आहे मी. आता धूप थोडी लावून घेऊया. आणि काय करायचं, ही सगळी झाली ना, हरतालिकेची कहाणी आपल्या पुस्तकामध्ये मिळते. ती हरतालिकेची कहाणी वाचायची आणि महादेवाची आणि हरतालिकेची आरती करायची, मग पूजा संपन्न होते. तर मी आता धूप लावते. आजचं ही खूप मोठं व्रत आहे महादेवाचं आणि पार्वतीचं, म्हणून आपण पण मनोभावे करायचं. हे बघा, मी धूप लावली. आता तुपाचा दिवा लावते, कारण तेलाचा दिवा लावलेला आहे इथं. तर असा तुपाचा दिवा लावून घेते. बघा कसं असतं, पूजामध्ये फरक असू शकतो, कारण कसं आहे, ज्या भागात वेगवेगळी पद्धत असते. आमच्या भागात ही पद्धत आहे. जी पद्धत आमच्याकडे आहे ती मी तुम्हाला दाखवली. हे बघा, असा तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे मी. आपण पण स्वतःला कुंकू लावून घ्यायचं. ही पारिजातकाची पण फुलं आहेत. पारिजातकाचा पण खूप मान आहे. सगळी फुलं तर तसं सगळ्याच फुलांना वेगवेगळं महत्त्व आहे. पण जी फुलं वाचायला आमच्याकडे कारखान्यावर खूप फुलं मिळतात. हे बघा, हे तर फूल एकदम लक्ष्मीला तेरडा म्हणून असतो, ते तेरड्याचं फूल आहे.
हे बघा, ही आमची ही रेग्युलर असते देवापुढं. हे हा कलश असतो बघा. आमच्या इथं नारळ उगवून आला आहे. छान आहे की नाही? तसं देवघर माझं छोटंसंच आहे, कारण जशी जागा असते तसं ॲडजस्ट करावं लागतं. हे बघा, आहे की नाही? बघा पूजा. आता आपण साखरेचा नैवेद्य ठेवूया. आणि आज दिवसभर हे बघा, ओम नमः शिवाय. आपण देवाला मनोभावे पूजा करून ज्याला जे काय मागायचं ते त्यांनी मागायचं. देवाच्या कृपेने आम्हाला सर्व काही व्यवस्थित आहे. छंद म्हणून मी माझं टाकते व्हिडिओ. कुणी चांगलं म्हणू, कुणी वाईट म्हणू, पण माझं मी टाकत असते. मला आवड आहे अशी सोशल मीडियावर राहायची. तर बघा, आणि कशी वाटली पूजा मला कमेंट करून सांगा. आता मी थोड्या वेळानं ती कहाणी वाचणार आहे, पण कहाणी खूप मोठी असल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकत नाही तिचा. खूप मोठी कहाणी आहे, तुम्हाला यूट्यूबमध्ये कुणाच्या पण ह्याला ऐकायला मिळेल. तर अशी मनोभावे आमच्या इकडं पूजा असते. काय ह्यात चुकलं असेल तर माफ करा देवा. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आमच्याकडे असे करतात, हे फूल वाहतात, ते फूल वाहतात, सांगा. आणि ओम नमः शिवाय. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राईब प्लीज.